पवार गटाचे माजी आमदार अशोक पवार अजित पवारांच्या भेटीला आता गेलेले आहेत। महत्त्वाची बातमी, घोडगंगा साखर कारखान्यासंदर्भात अशोक पवार दादांच्या भेटीसाठी गेलेले आहेत। पवार गटाचे माजी आमदार अशोक पवार हे अजित पवार यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत। घोडगंगा साखर कारखान्यासंदर्भात अशोक पवार हे दादांची भेट घेण्यासाठी सध्या गेलेले आहेत। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। पवार गटाचे माजी आमदार अशोक पवार हे अजित पवार यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। घोडगंगा साखर कारखान्यासंदर्भात भेट घेण्यासाठी अशोक पवार हे अजित पवार यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। अशोक पवारांसोबत घोडगंगा साखर कारखान्याचं शिष्टमंडळ सुद्धा त्यांच्या सोबत आहे। अशोक पवारांसोबत घोडगंगा साखर कारखान्याचं संचालक मंडळ सुद्धा या ठिकाणी दाखल झालेलं आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। शिष्टमंडळ जे आहे, संचालक मंडळ जे आहे ते अजित पवार यांच्या भेटीसाठी पोहोचलेलं आहे। पवार गटाचे माजी आमदार अशोक पवार हे अजित पवार यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। योगेश, हॅलो योगेश, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? शरद पवार गटाचे माजी आमदार अशोक पवार काही वेळापूर्वीच या ठिकाणी दाखल झालेले आहेत। सर्किट हाऊस या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि काय थोड्याच वेळात घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची बैठक या सर्किट हाऊस या ठिकाणी पार पडणार आहे। सकाळीच साखर संकुल या ठिकाणी ही बैठक पार पडली होती। या बैठकीला शिरूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार माऊली कटके देखील होते। घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अशोक पवार सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अशोक पवार यांचे चिरंजीव हे सुद्धा त्या बैठकीला उपस्थित होते। या बैठकीमध्ये माऊली कटके यांनी जी काही मागणी केलेली आहे, अर्थातच संचालक मंडळ हे बरखास्त करण्यात यावं, प्रशासक या कारखान्यावरती यावं, या संदर्भातली ही बैठक पार पडली होती। अजित पवारांनी या सगळ्या गोष्टी समजून घेतलेल्या आहेत। या बैठकीला सहकार आयुक्त त्यासोबतच सहकार मंत्री देखील उपस्थित होते आणि आता त्यानंतर आज ही बैठक जी घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे जे संचालक मंडळ आहे त्यांच्या सोबत अजित पवारांची पुन्हा एकदा बैठक या ठिकाणी पार पडणार आहे आणि या बैठकीमध्ये नेमका काय तोडगा निघतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच धन्यवाद योगेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।